किती बाईट मध्ये संपवणार? 8. एवढा चिंदी गाईस, ह्याची विनर मीच असणार आहे. What? What an idiot! Oh, what a loser! Good. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल राहुल भक्ती ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज, आज आम्ही करणार आहे वडापाव चॅलेंज. वडापाव चॅलेंज म्हणजे काय, जी कदाचित एक्सप्लेन करणार आहे. सो सांग जी. वडापाव चॅलेंज मीन्स काही नाही, हा असा चॅलेंज आहे की या वडापावला कोण कमी बाईट मध्ये आणि लवकर संपवणार, जो पण या वडापावला लवकर संपवणार तो आहे गेमचा विनर. आणि गेमच्या विनर साठी आहे 501 रुपये. 501 रुपये काय बघा, डन डील चॅलेंज. चॅलेंज जो कमी बाईट मध्ये खाणार त्याला आणि भेटणार लवकर 501. संपवणार. हा, 501 रुपये. 501 रुपये भेटणार त्याला. पाणी पियायचं नाहीये, हा, हे पाणी लास्टला आहे. पाण्यात हे लास्टला आणून लाइफ लाइन आहे, पण तरी लास्टला आहे. येस, लाईफला नाही. सवाल के बाद इसका जवाब है. 501 रुपये मी काढते आता. अरे तुम्ही 1 रुपया सुद्धा बघते ना, काही 1 रुपये नाही, भेटत 500 नाहीये. 550 चली. नाही 501 2 रुपये. 502 चले. हो, 501 आहे वापस. सो गाईज, हे बघा, 501 रुपये guys. 501 रुपये भेटणार आहे. हा मध्ये ठेवणार आहे काही जण. जो कमी बाईट मध्ये वडापाव संपवणार त्याला भेटणार 500. आधीच उचलायचं नाही जी. नाही, हे तुला कळलं. तू किती बाईट मध्ये संपवणार वडापाव? डिपेंड नाही, डिपेंड ऑन वडापाव नाही. तुला आता आधी बोलायचंय, मग तेवढ्या ह्याच्यामध्ये तू संपवलं पाहिजे. असं किती बाईट मध्ये पण कंपल्सरी थोडी कंपल्सरी आहे. अर्धा वडापाव खाल्लेलं वाटतं. काय नाही वाटतं, तो पाव तसा तोडलाय. गप्प बस, काय नाही खाल्लं. बोल, किती बाईट मध्ये संपवणार? ए नाही, मी हा वडापाव चूज केलेला आहे गाईज. मला काय नाही चिडका झाला. ठीक आहे ना, चल. हा खा, तो खा. आणि वडापावची साईज खूप मोठी आहे काय. चल किती बाईट मध्ये संपवणार? 8. एवढा चिंदी गाईस, ह्याची विनर मीच असणार आहे. हा 8 मध्ये संपवणार आहे. तिला बोलायला 8 सोपं वाटतं, पण लोक मी हा 3 किंवा 4 मध्ये संपवणार. 3 आणि 4 गाईज लक्षात ठेवा. 3 आणि 4 बोललेली होती आणि मी 8 बोललेले. बरी माय खूप जास्त आहे, पण तरी जिंकणार तर मी. हिला नावाला स्टार्ट. थांब 8 बाईट हा बोललाय. 8 बाईटच्या मध्ये तो संपवणार आहे आणि मी मॅक्स टू मॅक्स 4 बाईट. 4 बाईट मध्ये मी वडापाव संपवणार. आणि मेन म्हणजे ह्याने वडापाव पण एक्सचेंज केलेला आहे. ह्याला असं वाटलं की छोटा वडापाव घेईल तर हे हा छोटा वडापाव आहे. ठीक आहे ना, हा पण मोठा. ओके, सेम. ठीक आहे. रेडी? ए स्टार्ट नको रे. काय हा, चल. 3 2 1 1 गो. तांदूळ तू काय? हे बघ मान. तू अर्धा खाली टाकले. तू हरलाय.
एकच आहे. कोणीच नाही झालं. मी 8 मध्ये 5 मध्ये कम्प्लीट केलं, जिंकलो मी आहे. So guys, हा इन दी एंड जिंकला आहे जीत शिंदे गाइस. थँक यू सेलिब्रेशन. सो इन दी हा गाइस, ठीक है चिडका कोई नहीं. माझ्या ओपिनियनची रिस्पेक्ट करतो. 501 मधून 1 रुपये तुमचे, 500 रुपये माझे. डील. चिडकाय जिंकतो. थँक्यू गाईज, मी जिंकलेलो आहे. अशा प्रकारे मी या चॅलेंजचा विनर आहे जीत शिंदे. ये 1 रुपये दिला मला. 1 रुपये रिस्पेक्ट साठी. मुळात ह्याने स्टार्टिंगला चिटिंग केलेली. ह्याने Guys, वडापाव मी एक्सचेंज केला. तो Guys, मोठा मी काय वडापाव झालं? होता, तो मोठा वडापाव होता, तो मला खायला भेटलाय. गाईज ही बोलली मी 4 बाईट मध्ये कम्प्लीट करणार आहे. मग चहा बी तिचा 2 बाईट एवढा फार होता. तुम्ही बघू शकता काय. मी 8 मध्ये इमानदारीने 5 मध्ये केलेला आहे. तुम्ही व्हिडिओ मध्ये पण बघू शकता. चिडका ह्याने पहिल्या मध्ये स्टार्टिंग मध्ये मी तुम्हाला चिडका नाही दिसलाय. गाईज. ह्याने वडापावच एक्सचेंज केले. वडापावच तू एक्सचेंज केले. चूज करत होता मला पावाचा. काय तू का घेतो चूस वडापावच असं काय ठरलं तो नव्हतं. इक्वल होता, इक्वल दोन्ही होतं. लुझर हमेशा एक्सेप्ट नाही करत. हा लुझर आहे, पण ऍक्च्युअली हा लुझर आहे. तर इन दी एंड विनर इज जीत शिंदे गाईज. 1 रुपया छोटी चीज नाही होती काय, खूप मोठी गोष्ट आहे. फॉर द रिस्पेक्ट एक होते. नाही सॉरी. सो एनिवेज गाईज, जे चीटर आहेत त्यांनी हा ब्लॉग जिंकलेला आहे. हा चॅलेंज जिंकलेला आहे. मारेल जर काय बोलतो. सो तुम्ही हा पडले पैसे. ओके. सो गाईज, तुम्हाला जर आमचा हा फन चॅलेंज ब्लॉग आवडला असेल सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट मध्ये सांगा की कोण हरलं आहे. कोण हारलंय. Yes. सॉरी. आणि कोणी चिटिंग केलेली आहे ते पण तुम्ही सांगा. सो गाईज, चला बाय. बाय.